नमस्कार. कशी दिसते मटण थाली? सुटलं ना मग तोंडाला पाणी? साहेबांनी आमच्या मटण नाही तर मुंडी आणून दिली होती मला. चला मग बनवूया त्याचा झक्कास रस्सा. मुंडी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. हळद, मीठ लावून घेतलं. ही मुंडी भाजून आणलेली आहे. घ्या कुकर मग. नेहमीप्रमाणे कुकरमध्ये तेल घालायचं. बारीक 2 कांदे छान चिरून घ्यायचे. कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. एकसारखे हलवून घ्यायचे. कुकरला मुंडी चांगली शिजते. 7 ते 8 आपण शिट्ट्या द्यायच्या आहेत. नंतर आपण कांदा भाजला की त्याच्यामध्ये मुंडीचे मटण घालूया. सगळे एकसारखे हलवून एकजीव करायचं. सगळ्याला कांदा तेल लागला पाहिजे. दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करायला ठेवले आहे. कुकरला मुंडी कशी झटपट शिजते. जेवण कसं हसत खेळत आनंदानं बनवलं पाहिजे, तरच त्याची मजा वेगळी असते ना. ज्यांना आवडते त्यांनी मुंडी जरूर आणून अशी बनवून खा. चला मग गरम पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे. मटण बुडेल इतकंच मी पाणी घातलेलं आहे. आता 7-8 शिट्ट्या द्यायच्या. हे मटण आपलं शिजलं आहे. याचे सूप मी साईडला काढले आहे. एका पातेल्यात 2 चमचे तेल घालून 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा. 1 बारीक टोमॅटो घालायचा. कांदा आणि टोमॅटो लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा घातलेला आहे. तेलामध्ये 2 मिनटं परतून घ्यायचं. नंतर लाल तिखट घरचा मसाला म्हणजे चटणी माझी 4 चमचे मी घालते, कारण आम्हाला थोडं तिखट आवडतं खायला. तुम्ही कमी तिखट खात असाल तर कमी मिरची वापरा. त्यासाठी आपल्याला मसाला तयार करण्यासाठी सुकं खोबरं, कोथिंबीर, आलं, लसूण, लवंग, दालचीन मी घेतलेले आहे. याचं वाटण बनवून घ्यायचं. चटणी छान परतून झाली का 1 पळी मसाला याच्यामध्ये परतून घ्यायचा. मसाला जास्त वापरायचा नाही. मसाला भाजून झाला का शिजवलेले मटण याच्यामध्ये घालायचे. तुम्हाला लबलबीत आवडत असेल तर तेवढ्याच पाण्यामध्ये मटण शिजवा. मला थोडा रस्सा लागतो म्हणून याच्यात मी थोडं अजून गरम पाणी घातलेले आहे. परत पळीने एकसारखे हलवून घ्यायचे. हा आपला रस्सा तयार झालेला आहे. वरून छान कोथिंबीर घालायची. हे पहा, थोडा पातळ रस्सा मी बनवलेला आहे. कोथिंबीर घालून झाली का 10 ते 15 मिनटं उकळी आणायची. हा आपला रस्सा तयार आहे. अशा पद्धतीने झटपट मुंडीचा रस्सा करून बघा. आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.